छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पाण्याची समस्या कित्येक वर्षांपासून उद्भवलेली असून यावर उपाययोजना करावी म्हणून काही दिवसांपूर्वी राजकीय पक्षानं मोठा मोर्चा सुद्धा काढला होता आणि आंदोलन सुद्धा केलं होतं। तरीही शहरात पाणी पुरवठा काही सुरळीत झाला नाही। शहरातील भानुदास नगर परिसरामध्ये गेल्या 10 दिवसांपासून काही गल्लींना पाणी येत नसल्याने आज तेथील महिलांनी चक्क क्रांती चौक येथील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं आहे। गेल्या 10 दिवसांपासून पाणी नाही, बाजूच्या गल्लीला पाणी येतं आणि आमच्या 4 ते 5 गल्ल्यांना पाणी येत नाही अशी तक्रार यावेळी महिलांनी केली आहे। 10 दिवसाला पाणी येतं आणि त्यानंतरही विशेष म्हणजे अर्धा तास ते पाणी तसंच खाली जाऊ द्यावं लागतं, नंतर पाणी भरता येतं अशी प्रतिक्रिया सुद्धा महिलांनी यावेळी बोलून दाखवली। जर वेळीच यावर काही तोडगा काढला नाही तर या ठिकाणी रस्ता रोको करू असं आंदोलक महिलांनी म्हटलंय। याकडे लक्ष द्यावे, पाणी सोडणाऱ्या माणसाला कमीत कमी समजून द्यावे, नसता आम्ही त्याला मारल्याशिवाय राहणार नाही। खरंच त्याला धडा शिकवतो। एकीकडे पाणी सोडतो, एकीकडे सोडत नाही, ही कोणती पद्धत झाली? प्रशासनाने याच्यावर काळजीपूर्वक केंद्र करावे, काळजीपूर्वक लक्ष करावे। बस येतं ते सर्व गढूळ येतंय। 1 तास पाणी वायबार सोडण्यामध्ये आमचं पाणी जाते, त्याच्यामुळे पाणी वगैरे होत नाही। कमीत कमी 1 ते 2 दिवसाआड पाणी मिळालं पाहिजे। 10-10 दिवस 12-12 दिवस असं नाही चालणार। आम्ही हे सोडून महानगरपालिकेमध्ये मोठ्या साहेबाकडे हा मोर्चा घेऊन जाणार आहे। याकरिता साहेबांनी लक्ष केंद्रित करावे। झाले आम्हाला अजून पाणी आलेलं नाहीये आणि हे पहिल्यांदाच नाहीये। दरवेळेस आम्हाला असंच होतंय, 10-10 दिवस पाणी नाही सोडलं जातंय आणि आलंही पाणी तर अर्धा तास पूर्ण खराब पाणी येतंय, चेंबरचं पाणी आम्हाला, आणि त्यानंतर आमचं पाणी भरणं होत नाहीये आणि सोडलंही तरी अर्ध्या रात्री पाणी सोडतो, त्यामुळे आम्हाला लक्षात येत नाही पाणी आलेलं। पाणी असंच वाया जातंय आमचं आणि बिलकुल आम्हाला सध्या पाणीच नाहीये, म्हणून आम्ही इथे पाण्यासाठी मोर्चा घेऊन आलेलो आहे। आम्ही भानुदास नगर मधून आलेलो आहे मोर्चा घेऊन इथे पाण्यासाठी। गल्ली नंबर 3 ला आम्हाला पाणीच मिळत नाहीये, त्यामुळे आम्ही आलेलो इथे। माझं नाव अश्विनी श्यामकुलते। आम्ही जवाहर कॉलनी वार्ड मध्ये आम्ही भानुदास नगर वासी आहे। आम्ही आमचा प्रश्न घेऊन आलेलो आहे पाण्यासाठी, जो जीवलंत प्रश्न आहे। जो पाणी जर नाही मिळालं तर तो माणूस मरतोय। पण आम्ही वारंवार प्रशासनाला फोन करायला आज येतो उद्या देतो, पाणी कंप्लीट 10 दिवस झाले। आमच्या बाजूच्या कॉलनीमध्ये आठवड्यातून 2 दिवस पाणी येऊन गेलेलं आहे। मागच्या 10 दिवसापूर्वी आम्हाला 2 वाजता पाणी सोडलं, साखर झोपेत असताना पाणी सोडलं साहेब, पुन्हा सोडलं। काही लोकांनी त्याचे 10% लोक जे जागी होते त्यांनी भरलं, बाकीच्या ते उपास आहेत। त्यांना आज 15 ते 20 दिवस झाले पाणी नाही, तर टँकरनं आणतात। एक टँकर तो 1000 लिटर तो 500 रुपये, 2 दिवसाला आम्हाला पाणी टँकर आणावं लागतं आणि तो पिण्यायोग्य नसतोय। पुन्हा जार आणायचं 30 रुपयाला जार आणावं लागतं। समस्या दुरुस्त करून वेळेवर पाणी, ते पाणी नादुरुस्त आहे। पाणी येतं साहेब अर्धा तास, ड्रेनेज मिस्त्री येतं साहेब, अर्धा तास आम्हाला पाणी सोडून द्यावं लागतं, बाहेर सोडावं लागतं। नंतर 1 तास पाणी मिळतं। 1 तासामध्ये साहेब पाणी किती भरतं? आमचं 100 लिटर सुद्धा पाणी भरलं जात नाही। 10 दिवस हे पाणी पुरतंय का आम्हाला वापरायला आणि प्यायला? एक कुटुंबाला सुद्धा पुरत नाही साहेब। प्रशासनाला एवढी आमची विनंती आहे, आमची मागण्या पूर्ण नाही झाल्या, आम्ही जन आंदोलन करू। ह्या रोडवर येतात सगळ्या भानुदास नगरवासी इथं आम्ही चक्का जाम करू, रोड आंदोलन करणार, आम्ही मोर्चा काढू, पुन्हा रस्ता रोको केल्याशिवाय राहणार नाही। आमची जर दखल नाही घेतली आणि आम्हाला नियमित पाणी 3 दिवसाआड पाणी नाही सोडलं तर आम्ही रोड चक्का जाम करू इथं। त्या केलं मी कैलास राठोड, भानुदास नगर गल्ली नंबर 3, एक सामाजिक कार्यकर्ता आहे मी। भानुदास नगरला 10 दिवसांत पाणी नाही, महिन्यात 2दा पाणी येतं, आंघोळीला पाणी सुद्धा नाही। काय सांगा तुम्हाला, ते बी चेंबरचं पाणी येतं,
100चं पाणी येतं, घंटाभर ते नळ चालूच करत नाही. घंटा सोडताय ना. आणि ते बी 10 दिवस तेलाचा टेम नाहीये. रात्री बेरात्री कोणी उठत आणि कोणी उठत नाही. हा, आमची मागणी 3-4 गल्ल्याला असं पाणीच नाही. 10 दिवसांना आता सध्या पाणी नाही. हे 6 महिन्यात चालू आहे. आता याची वेळ काय द्यायची आम्हाला आता? गुजरात मागणी काय तुमची? पाणीच पाहिजे आम्हाला, दुसरं काय पाहिजे? पाणी पाहिजे. गुजरान भाई.